माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही. एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. नमस्कार मित्रांनो. माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही. एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. हे वाक्य आयुष्याचा संपूर्ण सार सांगून जाते. कारण आपण सगळेच आपल्या आयुष्यात अशा काही क्षणांना सामोरे जातो जे आपल्या मनात कायमचे घर करून बसतात. आवडलेले क्षण, आपल्याला आनंद देणारे लोक, आपल्याला पुढे नेणारे अनुभव हे आपल्यासाठी प्रेरणा बनतात. तर मनाला लागलेले प्रसंग, मनाला टोचणारे शब्द, चुकीची वागणूक, विश्वासघात किंवा पराभव हे आपल्याला बदलण्यासाठी, सक्षम बनण्यासाठी आणि अधिक शहाणे होण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण इथे टर्निंग पॉइंट असा असतो की आयुष्यभर कोणती गोष्ट आपल्याला जास्त प्रभाव करते हे आपण ठरवतो. मनाला लागलेलं जास्त लक्षात ठेवून आपण आयुष्यभर राग, दुःख, तक्रारी, अविश्वास आणि वेदना बाळगत जगू शकतो. किंवा मनाला आवडलेलं लक्षात ठेवून आपण प्रेरणा, आनंद, शांतता आणि उत्साहाने जगू शकतो. हा निर्णय आपल्याच हातात असतो. जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे माणसाचं मन. हे मन जिथे नेईल तिथे संपूर्ण आयुष्य वाहत जातं. खूप लोक एक चांगला शब्द, एक चांगला क्षण, एक चांगला माणूस 1000 वेळा आठवतात. ते त्यातून ऊर्जा घेतात, स्वतःला चांगलं बनवतात. त्यांचं मन आवडलेल्या गोष्टी पकडून ठेवतं. तर काही लोक एक वाईट शब्द, एक वाईट प्रसंग, एक वाईट आठवण, एक वाईट नातं आयुष्यभर सोडतच नाहीत. तेच मनाला लागलेलं त्यांना आयुष्यभर मागे खेचत राहतं. त्यामुळे प्रश्न हा नाही की तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात राहते. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीला मनात ठेवण्याचा निर्णय घेतलात. आयुष्य इतकं सुंदर आहे की आपण ते अस्वस्थ नात्यांनी, फालतू लोकांनी आणि मनाला लागलेल्या गोष्टींच्या ओझ्याने खराब करू नये. मनाला लागलं म्हणजे दुसऱ्याने तुम्हाला दुखावलं, पण ते दुखणं कायम ठेवायचं की सोडून द्यायचं हे तुमच्याच हातात असतं. तुम्हाला कोणी दुखावलं, धोका दिला, गैरसमज निर्माण केला, कमी लेखलं, ते त्यांच्या स्वभावामुळे झालं. पण त्याने तुमचं आयुष्य थांबायला नको. खरं तर मनाला लागलेले क्षण आपल्याला जास्त काही शिकवतात. ते आपल्याला ओळख करून देतात की कोण खरा आहे, कोण खोटा, कोणाच्या शब्दांची किंमत आहे आणि कोणाच्या वागण्याला मनावर घेऊ नये. जे जखमा आपल्याला इतरांनी दिलेल्या असतात त्यावर मलम लावण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. आपण जखम देणारे मलम देण्याची हिंमत धरत नाही. म्हणूनच म्हणतात, दुःख मनाला साठवून ठेवू नका, कारण त्यातून राग येतो. राग साठवला तर कटुता येते. कटुता वाढली तर आनंदाचा नाश होतो. त्यापेक्षा जे चांगलं आहे ते मनात ठेवा. ज्यांनी साथ दिली, ज्यांनी हसवले, ज्यांनी तुमच्या अस्तित्वाला किंमत दिली, हे लोक विसरण्यासारखे नसतात. आयुष्य पुढे न्यायचं असेल तर मनात आवडलेली माणसं, आवडलेले स्वप्न आणि आवडलेले अनुभव सांभाळून ठेवा. एखादं छोटंसं यश, एखादा सुंदर क्षण, एखाद्या प्रेरणादायी आठवण हे मनाला बळ देतात. आणि ज्यांनी दुखवलं, त्यांनी फसवलं, त्यांनी कमी लेखलं ते सगळं मनातून काढून टाका. त्या जखमा मनावर बाळगून जगण्यात काही अर्थ नाही. आयुष्य लहान आहे आणि खूप सुंदर आहे, पण ते तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा मन शांत असतं. शांत मनासाठी मनाला लागलेल्या गोष्टींना सोडणं आणि मनाला आवडलेल्या गोष्टींना पकडून ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला कधी एखादा प्रसंग आठवतो जो मनाला लागला होता, तेव्हा स्वतःला विचारा, या आठवणीने माझं आयुष्य चांगलं होणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर अशा आठवणी मनातून काढून टाका. आणि जेव्हा कधी एखादी आठवण तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते तेव्हा स्वतःला सांगा, ही आठवण माझी ताकद आहे. जीवनातील सर्वात मोठी कला म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या विसरायच्या हे जाणणं. दुःख विसरला तरी चालेल, पण त्यातून मिळालेली शिकवण विसरू नका. कारण मनाला लागलेली गोष्ट तुम्हाला थांबवण्यासाठी नाही मिळाली, ती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी मिळाली आहे. तुम्ही कितीही दुखावलात, कितीही तुटलात, तरी तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. कारण मनाची ताकद ही भूतकाळापेक्षा मोठी असते. माणूस जगतो ते आवडलेल्या गोष्टींसाठी आणि बदलतो तो मनाला लागलेल्या अनुभवांमुळे. म्हणून दोन्ही आठवणी ठेवायच्या, पण योग्य कारणांसाठी. आवडलेलं प्रेरणा देण्यासाठी आणि मनाला लागलेलं शिकवण देण्यासाठी. बाकी प्रत्येक दुःख सोडून द्या. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, वेळ बदलतो, पण एक गोष्ट कायम राहते, तुमचं मन. आणि ते मन सकारात्मक ठेवलं तर संपूर्ण आयुष्य सुंदर होतं. म्हणूनच मनाला काय आवडतं ते जपा आणि मनाला काय लागतं ते स्वीकारा, पण सोडा. तुमचं आयुष्य त्या गोष्टी आठवणींच्या संतुलनावर उभं आहे.
योग्य गोष्ट मनात ठेवा, बाकी सगळं सोडून द्या आणि हलकं, स्वच्छ, आनंदी आयुष्य जगा. कारण शेवटी माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही, एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. पण कोणती गोष्ट तुमचं भविष्य घडवते हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडे आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.